मनसेचे 6 नगरसेवक, उबाटाचे 2, वंचितचे जे काही 2 आहेत ते असे मिळून खासदारांना कल्याण डोंबिवलीत महायुतीऐवजी शिवसेनेची सत्ता स्थापन करून भाजपला एकटं पाडायचं आहे का? मुंबई महानगरपालिकेत नेमकं काय होणार? कुणाचा महापौर बसणार? स्थायी समितीचा जो अध्यक्ष असेल तो कोण असेल? सुधार समिती कोणाकडे जाईल? बेस्ट कमिटी कोणाकडे जाईल? या सगळ्या चर्चा सुरू असताना या नेमक्या निवडीच्या वेळेस उबाटा सेनेचे नगरसेवक गैरहजर राहणार आणि भारतीय जनता पक्षाला जो सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून गेला आहे त्या पक्षाला आपला महापौर किंवा जे काही सत्ता स्थापन करण्याची जी काही शक्यता आहे ती शिंदे सेनेच्या मदतीशिवाय जुळवून आणता येणार आहे, अशा शक्यता निर्माण झाल्यात. आता तुम्ही म्हणाल शिंदे सेना आणि भाजप यांची तर महायुती आहे. मग भाजप हे सगळं असं काहीसं पाऊल उचलणार असं तुम्हाला का वाटतंय? कारण मुंबईतली समीकरणं जुळवण्याआधीच कल्याण डोंबिवलीत युतीत कुस्ती होण्याच्या शक्यता निर्माण झालेल्या आहेत. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी प्रतिष्ठेच्या केलेल्या काही महानगरपालिकांमधल्या अंबरनाथ, उल्हासनगर पाठोपाठ कल्याण डोंबिवलीत खास करून जी रस्सीखेच आणि काही अनाकलनीय घडामोडी घडताना आपल्याला दिसत आहेत आणि त्या ज्या घडू लागल्या घडामोडी त्या पाहता माझं वरचं पहिलं विधान कदाचित खरं ठरण्याच्या शक्यता आहेत. ठाकरे ब्रँडचा बँड वाजवून KDMC मधले मनसेचे 6 नगरसेवक हे श्रीकांत शिंदेंच्या सोबत अर्थात शिवसेनेच्या सोबत आलेले आहेत. उबाटाचे जे 2 नगरसेवक गायब झालेले होते ते सुद्धा शिवसेनेला पाठिंबा देणार आहेत आणि या कामात आजवर श्रीकांत शिंदेंवर सातत्यानं टीका करणारे, त्यांना बबड्या हे शेल्क विशेषण जे मुख्यमंत्री पुत्र खासदाराला लावायचे ते एकच वादा आपले राजू दादा मनसेचे, तेच या सगळ्या घडामोडीत श्रीकांत शिंदेंच्या हातात हात घालून मदतीला धावलेले दिसत आहेत. तर रवींद्र चव्हाणांचे सख्खे शेजारी असलेले मनसेचे माजी आमदार राजू पाटील हे त्यांचा विधानसभेतला जो काही पराभव झाला तिथं, तो पराभव मनाला लागल्यामुळे बिथरल्यासारखे सातत्यानं खासदार श्रीकांत शिंदेंना टार्गेट करत होते. आता हेच राजूदादा श्रीकांत शिंदेंसह वाटाघाटींना बसलेले दिसत आहेत. एका बाजूला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे कल्याण डोंबिवलीत शिवसेनेवर कुरघोडी करण्यासाठी याच राजूदादांना अंधारात गोंजारत होते निवडणुकीच्या काळात, सगळ्यांनी पाहिलेलं आहे. पण त्याआधीच राजूदादांचा एकच वादा आता श्रीकांत शिंदेंना दिला गेलाय. हे वादा रहा. मनसेचे 6 नगरसेवक, उबाटाचे 2, वंचितचे जे काही 2 आहेत ते असे मिळून खासदारांना कल्याण डोंबिवलीत महायुतीऐवजी शिवसेनेची सत्ता स्थापन करून भाजपला एकटं पाडायचं आहे का? अशा शक्यता निर्माण झालेल्या आहेत. कारण सेना भाजप मिळून 103 जागा जिंकलेल्या महायुतीत वाटाघाटीनंतरही सेनेचा महापौर तर 100% KDMCत बसणार आहे. भले त्याला मुंबईतल्या समित्यांसाठी मग महापौरपद वाटून तिकडे मिळण्यासाठी इकडे काही तडजोडी कराव्या लागणार असतील, पण त्यावर चर्चा होण्याआधीच खासदारांनी त्यांच्या पट्ट्यातल्या 2 महानगरपालिका या आपल्या वर्चस्वाखाली आणलेल्या आहेत. हे सगळं पाहता महायुती नेमकी कोणत्या दिशेला चालली आहे हेच कळेनासं झालंय. हा काटशहाचा जो खेळ चाललाय तो आपल्याला दिसतोच आहे. पण नेमका कोण कोणाला शह देतोय आणि कोण काटशह देतोय हे मात्र अनाकलनीय झालेलं आहे. आता राज ठाकरेंनी कधी काळी वापरलेला हा शब्द अनाकलनीय या सध्याच्या वातावरणात सातत्याने वापरला जातोय. कालपर्यंत ट्विटरवर बबड्या बबड्या असं सातत्यानं हिणवणारे राजूदादा आज त्याच खासदारांच्या मांडीवर जाऊन बसलेत. म्हणजे चव्हाणांच्या वाटीतलं बटर कमी पडलेलं दिसतंय किंवा खासदारांनी सबसे तेज म्हणत आपला रुमाल मनसेच्या संख्याबळावर टाकलेला दिसतोय. एकंदरच काय कल्याण डोंबिवली असो किंवा उल्हासनगर किंवा ते अंबरनाथ या ज्या काही महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकेतलं बेरजेचं राजकारण मुंबई महानगरपालिकेतलं समीकरण बिघडवणारं ठरू नये म्हणजे मिळवलं. जर का उबाटा आणि देवेंद्रजी यांच्यातला बंद असलेला संवाद पुन्हा सुरू झाला तर तो शिंदेंसाठी धोक्याची घंटा ठरू शकतो. दिल्लीत शिवसेना पक्षाचं नाव, पक्षचिन्ह यावर सुरू असलेली सुनावणी अनाकलनीय वळण घेऊ शकते. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या स्थानिक पातळीवरच्या राजकीय कुरघोड्यांवर परिणाम करू शकतात किंवा ह्या राजकीय कुरघोड्या त्या सगळ्या बाबींवर परिणाम करू शकतात. त्यात भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन नबीन हे तसे स्वतंत्र विचारांचे आहेत. त्यांना यापूर्वीचा काही पूर्व इतिहास किंवा काही जी काही समीकरणं होती त्याबद्दल कोणी ब्रीफ केलंय की नाही माहीत नाही, त्यामुळे त्यांना कोण झेलणार? अशा अनेक प्रश्नांनी घेरलेलं हे महानगरपालिका निवडणुकीनंतरचं वातावरण आणि या वातावरणातला अनिश्चित अनाकलनीय तिढा
हा सर्वसामान्य मराठी माणसाला बुचकळ्यात टाकणारा आहे. पण ज्या मराठी माणसांनी महायुतीतल्या शिवसेना आणि भाजपला मतदान केलंय, त्यांचा 2019 सारखा भ्रमनिरास यावेळेस होणार नाही याची किमान खात्री आहे मला. कारण एकनाथ शिंदे हे काय उद्धव ठाकरे नाहीयेत. ते वेडावाकडा निर्णय घेणार नाहीत. पण सध्या तरी वातावरणात जो संशयाचा धूर पसरलाय, तो लवकरात लवकर विरळ व्हावा. म्हणजे घोर घना अंधेरा छट जाय आणि समेटाची वाट दिसावी, अशीच सामान्य माणसाची इच्छा आहे. बघूया नेमकं कशासाठी चाललंय हे सगळं जोडतोड, तांबा पितळ. हे लवकरच स्पष्ट होईल. तोवर आपण वाट पाहू. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. पण एक लक्षात घ्या, या सगळं होत असताना तुमच्या लक्षात एक गोष्ट आली असेल, की मुंबई असो, कल्याण डोंबिवली असो, ठाणे असो, याच्या काही MMR रिजनमधल्या ज्या काही महानगरपालिका होत्या, तिथं ठाकरे बंधूंचा जो काही मनोमिलनानंतर तयार झालेला ठाकरे ब्रँड, याचा जो काही बँड वाजलाय, तो मात्र आपल्याला दुर्लक्षून चालणार नाहीये. कारण बँड इतका जबरदस्त वाजलाय, की काही विचारता सोय नाहीये. कुठल्याच महानगरपालिकेत म्हणजे अगदी मुंबईत 65 जागा जिंकल्यानंतरही इथं यांना कुठल्या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये सहभागी होण्याची चिन्ह दिसत नाहीत. यांचे कार्यकर्ते आता निराशेच्या गर्तेत चाललेले आहेत आणि नगरसेवक जे आहेत ते पुढची किती वर्ष विरोधी पक्षात किंवा विरोधी बाकांवर बसून राहतील. त्यामुळं यानंतर किती लवकरात लवकर गळतीला सुरुवात होते, हा पुढचा जो अंक आहे या नाटकाचा, तोच बघायचा आपल्याला. त्यामुळं थांबूया. धन्यवाद. नमस्कार.